गेल्या 6 दिवसापूर्वी मुंबईमध्ये मराठ्यांचं भगवं वादळ धडकलं आणि आझाद मैदानामध्ये मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू झालं। आता काल हे 5व्या दिवशी उपोषण मिटलेलं आहे, हे आंदोलन संपलेलं आहे आणि शासनाने एक जी.आर. या मराठा आंदोलकांच्या हातामध्ये दिलेला आहे। या जी.आर.मध्ये नेमकं काय आहे आणि त्यामध्ये 8 पैकी 6 मागण्या कशा पद्धतीने मराठा समाजाच्या पूर्ण झालेल्या आहेत असं सांगितलं जात असताना दुसऱ्या बाजूला असंही म्हटलं जातंय की हा जी.आर. फसवा आहे, याच्यामध्ये जी काय आश्वासनं दिलेली आहेत ही कायदेशीर पातळीवर टिकणार नाहीत। अशा प्रकारची मतमतांतरं या जी.आर. संदर्भात समोर येत असताना एक गोष्ट मात्र आपल्या निश्चित लक्षात येते, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती खरी बाजी मारली आहे ती मनोज जरांगे पाटील यांनी। कारण हे म्हणण्याचं कारण असं की 2 वर्षापूर्वी जेव्हा अंतरवाली सराटीमध्ये लाठीचार्ज झाला आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाचा एक चेहरा म्हणून समोर आल्याचं आपल्याला दिसून आलं। तिथपासून ते अगदी मुंबईतल्या आझाद मैदानामध्ये काल जे उपोषण संपलं, या उपोषणाचं नेतृत्व सुद्धा त्यांनी केलं आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली सध्या मराठा आरक्षणाची चळवळ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जोमानं उभी असल्याचं दिसून येतं। अंतरवाली सराटी ते मुंबई हा मनोज जरांगे पाटील यांचा प्रवास नेमका कसा झाला आणि त्यांनी नेमकं काय पद्धतीनं जिंकून दाखवलेलं आहे, त्यांनी कशी बाजी मारलेली आहे, हेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी कैलास, आपण पाहत आहात विशेष भारी। तर मंडळी, मराठा आरक्षणाच्या चळवळीचा आपण इतिहास पाहिला तर दिवंगत नेते अण्णासाहेब पाटील यांच्यापासून ही चळवळ जोमानं महाराष्ट्रामध्ये उभी राहिली आणि गेल्या 3 दशकांमध्ये अत्यंत मजबूतीनं ही चळवळ महाराष्ट्रामध्ये रुजल्याचं आपल्याला दिसून येतं। आता महत्त्वाचं म्हणजे या मराठा आरक्षणाच्या चळवळीचं नेतृत्व अनेक मोठमोठ्या नेत्यांनी आजपर्यंत केलेलं आहे आणि विशेषतः याच्यामध्ये अनेक प्रस्थापित नेते सुद्धा आहेत। आता अशा परिस्थितीमध्ये मराठा समाजात एक सामान्य माणूस कुठंतरी पुढे येतो आणि या सगळ्या समाजाचं नेतृत्व करतो, ही गोष्ट तशी साधी सोपी आहे असं म्हणता येत नाही। कारण मराठा समाजाचा आपण इतिहास पाहिला तर एक लढवय्या समाज, छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा विचार सांगणारा हा समाज म्हणून ओळखला जातो। अगदी गल्ली ते दिल्ली या मराठा समाजाचा दबदबा दिसून येतो। अनेक मुख्यमंत्री या मराठा समाजातले झालेले आहेत। यासोबतच आमदार असतील, खासदार असतील, मंत्री असतील, या पातळीवर सुद्धा राजकीय वर्चस्व मराठा समाजाचं दिसून येतं। दुसऱ्या बाजूला सहकार क्षेत्र असेल, शिक्षण क्षेत्र असेल, याच्यामध्ये सुद्धा या मराठा समाजाचा दबदबा मोठा आहे आणि या समाजामध्ये अनेक तालेवार मातब्बर नेते असताना आणि अशा परिस्थितीमध्ये मनोज जरांगे पाटील नावाचा एक सामान्य तरुण समोर येतो आणि या समाजाचं नेतृत्व म्हणून उभा राहतो। ही गोष्ट निश्चितपणे साधी नाही आहे आणि आपल्या महाराष्ट्राचा विचार करता मराठा समाजाची सध्याची एकंदरीत जी काही पार्श्वभूमी आहे, जे काही एक समाजाकडे पाहण्याचा सरंजामी समाज आहे, अशा पद्धतीचा जो दृष्टिकोन आहे, याच्यामध्ये सामान्य कुटुंबातील तरुणानं स्वतःचं नेतृत्व पुढे आणणं, विकसित करणं आणि सबंध समाजानं त्याच्यावरती विश्वास ठेवणं, ही गोष्ट आजच्या काळामध्ये कुठंतरी एक अग्निदिव्य असल्यासारखं आपल्याला दिसून येतं। महत्त्वाचं म्हणजे मनोज जरांगे पाटील यांचं जे काही मराठा समाजाचं नेतृत्व म्हणून उदय झालेला आहे, याच्या पाठीमागची काही कारणं आपण समजावून घेतली पाहिजेत। त्याच्यामध्ये त्यांची समाजाच्या प्रती असलेली तळमळ ही लोकांना अत्यंत भावनिक करते। ज्या पद्धतीने ते उपोषण करतात, म्हणजे अंतरवाली सराटीमध्ये जे त्यांचं पहिलं उपोषण झालेलं जे महाराष्ट्रावर गाजलं, याच्यामध्ये त्यांनी जवळपास 16 दिवस उपोषण केलेलं होतं आणि त्यावेळी ते प्रकाश झोतात आलेले होते। तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारकिर्दीमध्ये जो काही लाठी हल्ला झाला, त्याच्यामुळे हे अंतरवालीचं उपोषण आहे ते संबंध राज्यभरामध्ये गाजल्याचं दिसून आलं आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटील हे हळूहळू मराठा समाजाचं एक नेतृत्व म्हणून पुढे येताना दिसून आले। जरांगे पाटील यांची तळमळ समाजाबद्दलची जी आहे, याच्यावरती लोकांचा प्रचंड विश्वास आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांची निष्ठा असेल आणि त्यांचा जो काही प्रामाणिकपणा आहे, अगदी सरकारशी काही वाटाघाटी चर्चा करायच्या असतील आंदोलनाच्या ठिकाणी तर ते अगदी लाईव्ह कॅमेऱ्यांच्या समोर बोलताना दिसून येतात। त्यामुळे समाजामध्ये त्यांची जी काही बांधिलकी आहे किंवा त्यांचं जे काही सचोटी आहे, याच्यावरती मराठा समाजामध्ये प्रचंड विश्वास असल्याचं दिसून येतं। महत्त्वाचं म्हणजे या मराठा समाजाचं नेतृत्व करणं ही काही सोपी गोष्ट नव्हती, कारण या समाजाचं असं म्हटलं जातं की शरद पवार हे दिल्लीमध्ये मराठा स्ट्रॉंगमॅन म्हणून ओळखले जातात आणि या मराठा समाजाचं एक मोठं नेतृत्व म्हणून शरद पवारांकडे पाहिलं जातं। मात्र गेल्या काही दिवसांमधल्या आपण घडामोडी पाहिल्या तर कुठंतरी शरद पवार सुद्धा या समाजाचं नेतृत्व करताना बॅकफूटवर गेल्याचं दिसून येतं। अगदी उपोषणाच्या ठिकाणी आझाद मैदानावरती सुप्रिया सुळे ज्यावेळी गेला त्यावेळी त्यांना सुद्धा घेराव घालण्यात आला, त्यांच्यावरती सुद्धा मराठा आंदोलकांनी बाटल्या भिरकावल्या त्यांच्या गाडीवरती, अशा सुद्धा बातम्या आल्या। त्यामुळे कुठंतरी पवार फॅक्टर जो मराठा समाजामध्ये होता त्याचं खच्चीकरण अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात झाल्याचं दिसून येतं। दुसऱ्या बाजूला जे प्रस्थापित मातब्बर मंडळी आहेत मराठा समाजातली, यांच्यापेक्षा सुद्धा कुठंतरी जरांगे पाटील यांचा जो काही समाजामधला रिच आहे तो अत्यंत तगडा असल्याचं दिसून येतं आणि मराठा समाजातील एकूणच तरुण असतील किंवा आबालवृद्ध असतील यांच्यामध्ये एक अत्यंत चांगल्या पद्धतीनं
विकसित झालेलं, त्यांच्यामध्ये रुजलेलं एक व्यक्तिमत्व म्हणून आज मनोज जरांगे पाटील यांच्याकडे पाहिलं जातं. आता मनोज जरांगे पाटील यांचं दुसरं आपण महत्त्वाचं वैशिष्ट्य आता जर पाहिलं तर मराठा आरक्षणाचं जे काही आंदोलन आहे ते निर्णायक टप्प्यावरती आणण्यात सुद्धा जरांगे पाटलांना मोठ्या प्रमाणात यश आल्याचं दिसून येतं. महत्त्वाचं म्हणजे सध्याचं जे आंदोलन आहे ते अहिंसक आणि संवैधानिक मार्गाने सुरू आहे, कायद्याच्या चौकटीत आंदोलन सुरू आहे आणि याला यश मिळताना सुद्धा बऱ्याच प्रमाणात दिसून येतं. ज्याप्रमाणे गेल्या 2-3 वर्षामध्ये जरांगे पाटलांच्या माध्यमातून मराठा समाजाचं हे आंदोलन आरक्षणासाठीचं उभं राहिल्यानंतर जवळपास 58 लाख नोंदी कुणबीच्या सापडल्याचं सांगितलं जातं आणि या लोकांना सर्टिफिकेटचं वाटप सुद्धा झालेलं आहे. त्याबद्दलच्या आकडेवारी सुद्धा सरकार लवकरच जाहीर करेल असं सांगितलं जात आहे. एका बाजूला अशा प्रकारे मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाजातील बांधव या कुणबी सर्टिफिकेटचा लाभ घेत असताना, ओबीसी प्रवर्गामध्ये समाविष्ट होत असताना जरांगे पाटील यांच्यावरती विश्वास सुद्धा कुठेतरी दुणावत असल्याचं दिसून येतं. आणि महत्त्वाचं म्हणजे ही जे काही आंदोलनं आता उभं केलेली आहेत जरांगे पाटलांनी, विशेषतः ही सगळी अहिंसक मार्गाने आहेत, उपोषणं बऱ्याचदा केली जातात आणि विविध जे काही मोर्चे होते, यापूर्वीचं मोर्चांचं स्वरूप जर मराठा समाजातल्या पाहिलं तर 2017 मध्ये मूक मोर्चे निघाले, अत्यंत शांततेच्या मार्गाने मोर्चे हे होते, मात्र त्याला कोणताही चेहरा नव्हता. ज्यावेळी कुठल्याही मोर्चाला चेहरा नसतो त्यावेळी वाटाघाटी नेमक्या कुणाशी करायच्या किंवा चर्चा सरकारशी कोण करणार याच्या बाबतीत बऱ्याचदा मतभेद निर्माण होताना दिसून येतात आणि तू पुढं जायचं का मी पुढं जायचं अशा प्रकारचं एक कुठंतरी भांडण नेत्यांमध्ये सुद्धा लागताना दिसून येतं. आणि अशा प्रकारे मराठ्याचे जे काही प्रश्न समाजाचे पुढे येणं अपेक्षित होतं ते त्या मूकमोर्चानंतर ताकदीनं पुढे आलेले नव्हते. मात्र मनोज जरांगे पाटील यांच्यावरील विश्वास अत्यंत ठामपणे समाजामुळं दाखवून दिला समाजानं आणि यामुळं जरांगे पाटलांच्या माध्यमातून सरकारशी वाटाघाटी करणं, चर्चा करणं सुद्धा कुठेतरी आता अलीकडच्या काळामध्ये सहज साध्य होतंय, सोपं होतंय असं दिसून येतं आणि यामुळे समाजाच्या प्रश्न सुद्धा मार्गी लागायला मदत होते अशी भावना मराठा समाजामध्ये निर्माण झालेली आहे. दुसऱ्या बाजूला मराठा समाजामध्ये अगदी मूक मोर्चानंतर ठोक मोर्चे सुद्धा काढण्यात आले. अनेकदा या मोर्चांना हिंसक वळण सुद्धा लागलेलं होतं आणि याचा फटका म्हणजे हजारो तरुणांवरती महाराष्ट्रात गुन्हे सुद्धा दाखल झालेले होते. आता जरांगे पाटलांच्या नेतृत्वातलं आंदोलन मात्र संवैधानिक चौकटीमध्ये कायद्याचा अवलंब करून होताना दिसून येतं. म्हणजे हैदराबाद आणि सातारा गॅझेट लागू करा वगैरे ज्या काही मागण्या आहेत, यासोबतच ओबीसी प्रवर्गामध्ये मराठा समाजाचा समावेश करा म्हणून जी मागणी आहे या कुठेतरी संवैधानिक चौकटीमध्ये आहेत, शांततेच्या मार्गानेच ते मागण्या करत असतात. त्यामुळे एक म्हणजे आंदोलनांचं स्वरूप एक अत्यंत चांगल्या प्रकारचं आहे, संवैधानिक चौकटीमध्ये आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मराठा समाजाचं आंदोलन हे एका निर्णायक चांगल्या टप्प्यावरती आणण्यात यश मनोज जरांगे पाटील यांना आलेलं आहे अशी भावना आता मराठा समाजामध्ये निर्माण झाल्याचं दिसून येतं आणि त्यामुळं जरांगे पाटलांचं एकमुखी नेतृत्व आज मराठा समाजामध्ये प्रस्थापित झाल्याचं या संपूर्ण राज्यामध्ये दिसून यायला लागलेलं आहे. आणि जरांगे पाटलांच्या दृष्टीनं महत्त्वाचा तिसरा मुद्दा असं म्हणू शकतो की ज्याच्यामुळं असं म्हटलं जातं की त्यांनी खरंच बाजी मारली आहे, तर तो म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मराठा दबाव गट किंवा मराठा फोर्सचा एक उदय झाल्याचं दिसून येतं. आता याचं कारण नेमकं काय, तर जे काय आरक्षणाची चळवळ उभा राहिलेली आहे गेल्या अनेक दशकांमध्ये, गेल्या 1.5-2 दशकांपासून ह्या आरक्षणाची मागणी आहे. मात्र गेल्या 2-3 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं गती पकडलेली आहे मराठा आरक्षणाच्या चळवळीनं, ते पाहता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये मराठा समाजाचा एक दबाव गट हळूहळू ताकदीनं पुढे येताना दिसतोय. यापूर्वी सुद्धा मराठा समाजाचा एक ताकद, वर्चस्व ठिकठिकाणी होतं. प्रत्येक ठिकाणी मराठा समाजाची ताकद अगदी ग्रामपंचायती असतील, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या इथपासून ते अगदी विधिमंडळापर्यंत असेल किंवा संसदेमध्ये खासदार जे निवडून गेलेले आहेत त्याच्यामध्ये सुद्धा बहुसंख्य मराठा समाजाचीच नेते मंडळी दिसून येतात. मात्र दुसऱ्या बाजूला मराठा फोर्स राजकारणामध्ये कुठेतरी वीक होतोय, कुठेतरी कुमकुवत होतोय आणि मराठा समाजाची एकजूट कुठेतरी कमी पडते अशा प्रकारचं एक वातावरण होतं. आणि जरांगे पाटलांचं एकमुखी नेतृत्व या समाजातून पुढे आल्यामुळं महाराष्ट्राच्या समाजकारणामध्ये, राजकारणामध्ये आणि विशेषतः सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा या समाजाचा हळूहळू दबावगट विकसित होताना आपल्याला दिसून येत आहे. तर मंडळी, एकेकाळी अत्यंत तालेवार, मातब्बर समजला जात असलेल्या या मराठा समाजाचं नेतृत्व आणि याच्या समाजामध्ये असलेले एकंदरीत जे काही मोठे मोठे राजकीय नेते आहेत यांच्या पलीकडे जाऊन मनोज जरांगे पाटील या सामान्य कुटुंबातील तरुणानं ज्या पद्धतीनं या समाजाचं नेतृत्व आता उभं केल्याचं दिसून येतं आणि जरांगे पाटलांवरती ज्या पद्धतीचा लोकांचा विश्वास आहे त्यामुळे मराठा समाजामध्ये एका नव्या नेतृत्वाचा उदय झाल्याचं दिसून येत आहे. एकंदरीत या सगळ्या विषयाबद्दल तुमचं मत काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तसेच मनोज जरांगे पाटील यांची येत्या काळातील वाटचाल नेमकी कशी असेल हे सुद्धा तुम्हाला काय वाटतं याबद्दल सुद्धा तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. तसेच विशेष भारीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. विशेष भारीचं फेसबुक पेज, विशेष भारी FB फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.